नमस्कार, मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीनीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्याबरोबर मुलांच्या टिफिनसाठी पटकन तयार होणारी खूप पौष्टिक व चविष्ट अशी रेसिपी शेअर करते। ही रेसिपी करण्यासाठी मी इथे काकडी, गाजर व बीट स्वच्छ धुवून सोलून ते किसून घेते। आता यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, सोबत अर्धा लहान चमचा आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लहान चमचा जिरं, सोबतच 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचबरोबर अर्धा लहान चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालून हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घालायचं आणि हे पीठ मिश्रणाला चांगलं चोळून घ्यायचंय। या मिश्रणामध्ये काकडी आपण किसून घातली आहे आणि काकडीमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असतंच, त्यामुळे या पिठाचा गोळा करताना यामध्ये मी फक्त 3 ते 4 टेबलस्पून पाणी घालणार आहे। आता हा गोळा आपल्याला 10 मिनिटांपर्यंत भिजवून ठेवायचा आहे, जेणेकरून हे कणिक चांगलं मुरेल। दहा मिनिटांनंतर कणिक चांगली मुरली आहे आणि आता कणकेवरती तेल लावून कणिक पुन्हा चांगली मळून घ्यायची। आता गोळ्याचे लहान आकाराचे बॉल्स तयार करून त्यावर थोडं पीठ लावून गोलाकार लाटून घ्यायची। गोलाकार शेप लाटून झाल्यावर मध्यभागी भरपूर सारा चीज किसून घालायचा। यावरती आवडीनुसार चिली फ्लेक्स घालायचं व आता कपामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ व 1 चमचा पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता ही पेस्ट ब्रशने चारही बाजूला लावून घ्यायची आणि या सर्व बाजू चौकोनी आकारात चिटकवून घ्यायच्या आहेत। आता यावर थोडं पीठ घालून चौकोनी आकाराचा पराठा खूप जास्त जाडही नाही व खूप जास्त पातळही नाही असा लाटून घ्यायचा आहे। दुसरीकडे मी तवा चांगला तापवून घेतला आहे। आता यावरती आवडीनुसार तूप किंवा तेल घालून घ्यायचं आणि तयार केलेला पराठा यावरती टाकून तो दोन्ही बाजूने चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय बीटामुळे पराठ्याला खूप सुरेख असा कलर आलेला आहे। या ठिकाणी आपला पौष्टिक पराठा तयार झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊयात। आता दुसऱ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला पराठा करून दाखवते। त्यासाठी मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्यावर थोडं पीठ घेऊन गोलाकार पराठा लाटून घ्यायचा। आता यावर गव्हाचं पीठ व तूप मिक्स केलेली पेस्ट ब्रशने सर्वत्र लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा। बघतो गोलाकार आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे। आता हा लाटलेला पराठा गरम तव्याला तूप किंवा तेल लावून चांगला खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचा आहे। आता हा पराठा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून झाला आहे। आता आपण हा काढून घेऊया। अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पराठे वेगवेगळ्या आकारामध्ये लाटून घेते। तुमच्या मुलांना ज्या आकाराचा पराठा जास्त आवडतो तो त्यांना टिफिनमध्ये करून द्यावा, जेणेकरून मुले आवडीने डबा संपवतील। या ठिकाणी आपला चौकोनी आकाराचा पराठा तयार झाला आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्रिकोणी आकाराचा पराठा हा लाटून घ्यायचा आहे। आता करायला सोपा आणि साधा असा गोलाकार पराठा या ठिकाणी मी लाटून घेतेय। या ठिकाणी सर्व पराठे हे लाटून झाले आहेत। आता तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूने पराठे खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत।
या ठिकाणी सर्व पराठे खमंग भाजून झालेले आहे। आता पराठे खाण्याकरिता मी शेंगदाण्याची चटणी करून घेते। त्यासाठी मी मुठभर शेंगदाणे तव्यावरती खमंग भाजून घेते। आता भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतले। आता यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या, सोबतच 2 चमचे लाल मिरची पावडर, त्याचबरोबर मीठ घालून याची जाडसर भरड करून घ्यायची। आता बटर पेपरमध्ये मी पराठे रॅप करून घेते आणि ते टिफिनमध्ये पॅक करून घेते। आता पराठ्याबरोबर खाण्याकरिता मी शेंगदाण्याची चटणी डब्यामध्ये पॅक करून घेतली आहे। तुम्ही या ठिकाणी मुलांना टिफिनमध्ये पराठ्याबरोबर लोणचं किंवा सॉस हे देऊ शकता। या ठिकाणी मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी लंच बॉक्स तयार झाला। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सखी संगीत किचनच्या पुढल्या भागात। धन्यवाद।